काही बॅकची हाईट आहे आणि जी काही फ्रंटची हाईट आहे ती इक्वल अशी येत नाही. पेपर आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. मोस्टली काय होतं, आपण इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आहे ते बॅकला आहे ते स्टिच करतो. टोटल हाईट प्लस 1 इंच आहे ते ऍड करायचं आहे. पण फ्रंटच्या साईजमध्ये आहे, जर समजा तुम्ही योगपट्टी काढणार असाल तर फ्रंटला देखील आहे ते हाईट प्लस 1 इंच बिलकुल करायचं नाही. तर ह्यामध्ये आहे ते हाईटचं आपण कॅल्क्युलेशन करूया. आता इथं आहे ते किती जाणार आहे आपलं, ही टोटल फ्रंटला हाईट घेतले. ओके, इथं आहे ते किती जाणार आहे 0.5 म्हणजे हाफ इंच इथं आपलं स्टिचिंगला जाणार आहे. आता इथं देखील आहे, इथं आणि इथं आपलं स्टिचिंगला काहीतरी जाणार. ओके, 0.25 दोन्हीतले गेलं म्हणजे इथं आहे ते 0.5 इथं गेलं, इथं आहे ते परत किती गेलं 0.5 गेलं. ओके, ह्यामध्ये हाईट मध्ये नाही वाढवायचं तर योगपट्टीमध्ये वाढवायचं. जर हाईट मध्ये वाढवला तर योगपट्टीची जी काही लेंथ असते ती कमी जादा होते व हे जे आता समजा तुम्ही 3 इंचावर घेतला असला तर ते 3.5-4 इंचावर होतं. इथं 0.25 आणि इथं 0.25 एवढा आहे ते फॅब्रिक आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आहे. म्हणजे हे दोन्ही आहे ते जॉईनिंगला गेले की ॲज इट इज जिथं आपल्याला योगपट्टी हवी आहे तिथं येते. म्हणजे तुमची फ्रंट साईडची जी हाईट आहे ती बिलकुल कमी होणार नाही.